नमस्कार मित्रमैत्रिणींनो, थंडी पडू लागली की सगळ्यांनाच काही ना काहीतरी खावंसं वाटतं. तर आज आपण बनवणार अगदी चविष्टही असेल आणि पौष्टिक सुद्धा. ते म्हणजे नाचणीचं सत्व. हे जे सत्व आहे ना, अगदी बर्फीच्या तुकड्यासारखं अगदी घट्ट सुद्धा बनतं. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे 1 वाटी घेतली नाचणी. ही नाचणी वजनी म्हणाल तर आहे 150 ग्राम. स्वच्छ अगदी धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर याला पाणी घालून याला 7-8 तासासाठी भिजून ठेवायचं. हवं असं तुम्ही रात्रभर ठेवलं तरी हरकत नाही. आता त्यानंतर आपण 7-8 तास झालेले आहेत, त्याला काढलंय आणि नंतर ही नाचणीचं पाणी जे आपण घ्यायचं नाहीये, ह्याला सगळं आपण निथळून घ्यायचंय. आणि निथळून घेतल्यानंतर अशाच पद्धतीने निथळून घ्यायचं सगळं आणि नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला घालायचं आणि चांगलं थोडंसं पाणी घालून अगदी त्याला जाडसर असं त्याचं आपण दूध काढणार आहे. म्हणून घालताना अगोदर पाणी जास्त घालायचं नाही, अगदी थोड्या प्रमाणात पाणी घाला. नंतर अगदी चांगलं त्याला वाटून घ्यायचं. छान असं वाटून घेतल्यानंतर चांगलं मिक्सर हलवायचं आणि पूर्ण आपण त्याला घालायचं. घातल्यानंतर चमच्याच्या साह्याने चांगलं ढवळून घ्यायचंय आणि जितकं असेल ती नाचणी वरती राहील आणि सगळं बाकीचं दूध अगदी खाली पडेल. बघा अगदी चांगलं अगदी व्यवस्थित सगळं अगदी काढून घेतलेलं आहे आणि बघाल ना तर नाचणीचं दूध अगदी जाडसर झालंय. अशाच पद्धतीने ही जी बाकीची जी नाचणी राहिली आहे त्याचा 2 वेळा अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आणि नंतर आपण दूध काढायचं. म्हणजे हेही वाया जाणार नाही. 2 वेळा प्रोसेस करायची, मात्र जास्त पाणी घालून करायचं नाही. आता अशाच पद्धतीने मी नाचणीचं अगदी दूध काढून घेतलेलं आहे. आता हे झालं, त्याला बाजूला काढून ठेवूया. थोडंसं ते निथळायला ठेवा, त्याच्यावरती पाणी येऊ लागतं. तर तोपर्यंत आपण इथे नारळाचं दूध काढणार आहोत. त्यासाठी घ्यायचं 1 वाटी अगदी चांगली मोठी नारळ घ्यायचंय. नारळ घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा अगदी थोडं पाणी घालायचं आणि याला चांगलं वाटून घ्यायचं. अगदी बारीक वाटून घ्या, म्हणजे जाडसर तर दूध निघतं. एखाद्या भांड्यावरती अगदी चाळण ठेवायची, कपडा ठेवायचा, त्याच्यामध्ये नारळाचं दूध अगदी चांगलं काढायला सोपं जातं. सगळं आपण जे वाटलेलं मिश्रण त्याच्यामध्ये घालायचंय आणि घातल्यानंतर त्याला फक्त कपड्याला पकडून अगदी चांगलं दाबून अगदी व्यवस्थित हे नारळाचं दूध छान असं काढून घ्यायचे. अशा पद्धतीने काढल्यामुळे काय होतं, नारळाचा कुठलाही अगदी राहिलेला किस वगैरे त्याच्यात पडत नाही. चांगलं व्यवस्थित दूध छान असं निघून येतं. मात्र वाटताना अगदी थोडंसं पाणी घालूनच हे नारळ वाटून घ्यायचं. जास्त म्हणजे जाडसर असं दूध घ्यायचं. आता हे थोडंसं नारळाचं दूध झालेलं आहे आणि इथं बघा थोडंसं आणखी राहिलंय. पुन्हा इथे सुद्धा 2 वेळा प्रोसेस करायची. एकदा घालायचं आणि तिसऱ्या वेळा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा अगदी पाणी त्याचं बाजूला ठेवायचं, अगदी पातळ असं. इथे मी ते तिसऱ्या वेळा जे केलं होतं तर पाणी अगदी पातळ आलं होतं, म्हणजे दूध पातळ आलं होतं, ते बाजूला ठेवले. त्याला गरज असेल तर घ्यायची, नाही तर सोलकढी बनवताना ते वापरू शकता. आणि हे जे आपलं नाचणीचं आपण दूध काढलंय त्याच्यावरती ना थोडंसं पाणी निथळून येतं. ते आपण पूर्णपणे काढायचं ना. काढलं नाही तर काय होतं, आपण जे सत्व बनवणार ते घट्ट होत नाही, अगदी पातळसं होतं. म्हणून थोडंसं आपण जे निथळून आहे ते आपण सगळं काढून घ्यायचंय. आता तुम्हाला इथे ह्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलं तर वाटीच्या हिशोबाने हे जे नाचणीचं आपण दूध काढले ते ह्या वाटीच्या हिशोबाने 2 वाट्या आहे नाचणीचं दूध आणि हे जे नारळाचं दूध काढले ते सुद्धा आहे 1.5 वाटी असं नारळाचं दूध. म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर यासाठी आपण गूळ किती घ्यायचा, तर 1 वाटी. कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं, अगोदर वितळून घ्यायचं, नंतर गॅस बंद करायची. कारण तुम्ही जर गॅस चालू ठेवली तर हे जे नाचणीचं तुम्ही जेव्हा दूध घालता तेव्हा पटकन ते लागेल आणि गुठळ्या पडू लागतील, म्हणून ते घालायचं नाही. आणि त्यानंतर आपण घालायचं नारळाचं दूध. आता गॅस लावून अगदी मंद आचेवर छान असं आपण त्याला ढवळत राहायचं. अगदी मंद आच ठेवायची, मोठी जराही ठेवायची नाही, नाहीतर गुठळ्या पडण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर घालायचं आहे त्याला गोड पदार्थाला थोडंसं तुम्ही मीठ घातलं ना की त्याची चव आणखीन वाढते. अर्धा चमचाचं मीठ घातलंय आणि त्यानंतर पुन्हा ढवळायचे. त्याचबरोबर घालायचे काजूचे तुकडे घालायचे आणि वेलची पूड घालायची. आता ही सगळी जिन्नस आपली झाली की मात्र पुन्हा त्याच ठिकाणी उभं राहून व्यवस्थित ढवळत राहायचे. काका जराही तुम्ही हात सोडला तर ते गुठळ्या पडू लागते. म्हणून गोठळ्या मोडत चांगलं हे मिश्रण ढवळल्यानंतर आपोआप थोडंसं ते जाडसर होऊ लागतं. जसं ते जाडसर होऊ लागेल तसं आपलं सत्व बनायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने थोडंसं बघा जाडसर होत चाललंय. पूर्णपणे ढवळल्यानंतर ती कढई सोडू लागेल. छानसं आपलं मिश्रण हे रेडी होतं. आता या स्टेजवर पोचल्यानंतर म्हणजे या ठिकाणी आपण टाकायचं 1 चमचा किंवा 2 चमचे टाकलं तरी हरकत नाही. तूप टाकायचे, पुन्हा जरासं ढवळायचे. आता हे ऑलमोस्ट पूर्ण आपलं व्हायला आलेलंच आहे. बघा छानच आपलं हे मिश्रण झालेलं आहे, अगदी कढाईचं पूर्णपणे निघालंय. आणि अशा पद्धतीने झालं की नंतर आपलं हे सत्व जे आपण बनवलंय
ते आपण एखाद्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये सेट करायचं. आता हे सेट करण्यासाठी अगदी योग्य आहे. तर इथे मी केक टीन घेतलाय. तुम्ही कोणताही स्टीलचा डब्बा जरी घेतला ना तरी सुद्धा चालेल. सगळं मिश्रण आपण काढायचंय. काढल्यानंतर आपण अशा प्रकारे थोडंसं आपटायचं, म्हणजे ते सेट होतं. अगदी पूर्णपणे कुठे हवा राहत नाही. आणि थोडंसं माझ्या आणि काय करायचं, स्पॅच्युला किंवा एखाद्या वाटीच्या पाठच्या बाजूला, परीच्या पाठच्या बाजूला थोडंसं तूप लावून अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने करून घ्यायचं. म्हणजे अगदी व्यवस्थित सुरेखही दिसतात, वडाही छान पडतात. आता हेही झालं. आणि जे बाकीचं थोडंसं मिश्रण होतं ते माझ्याकडे दुसरं एक केक टीन होता, त्याच्यातही घातलं अर्धसं आणि ह्याला सुद्धा सेट केलंय. आता ह्या मिश्रणाला आपण अगदी थंड करायचे. 15-20 मिनिटात चांगलं थंड होतं. म्हणजे थंड झाल्यानंतर अगदी ते घट्ट असं होईल. अगदी मस्त त्याच्या वड्या पाडल्या जाते. आता बघा इथे थंड झाल्यानंतर बघा अगदी घट्ट असं झालेलं आहे. तर काय करायचं, आता बाजूच्या ज्या कडा असतील ना तर थोडं स्पॅच्युलाने किंवा एखाद्या चाकूच्या साह्याने जरा उसून घ्यायच्या. म्हणजे आपली ती आपण जेव्हा काढू तेव्हा अगदी व्यवस्थित आपोआप ते निघेल. आता अशा पद्धतीने केलं की एखादं ताट त्याच्यावरती ठेवायचं आणि नंतर उलट करायचं आणि आपोआप ते सगळं सत्व छान असं आपण त्याच्यामध्ये पडतं. बघा अगदी व्यवस्थित पडलेलं आहे. कुठेही डब्याला कुठेही चिकटलेले नाही आणि आपण इथे तेल तूप कशाचाही त्याला लावलेलं नाही. आता नंतर वड्या तुम्हाला जितक्या लहान मोठ्या जितक्या करायचं तितक्या करायचं. बघा किती छान पडतंय. तुम्हाला कापतानाच कळत असेल की किती सुरेख असे आपल्या वड्या पडतायत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की सत्व करा. कारण का थंडीच्या दिवसात नाचणी खाणे अगदी खूप पौष्टिक असते आणि या पद्धतीने केलं की सगळ्यांना खूप आवडेल. आता बघा तुम्हाला तुकडे कळत असेल की किती घट्ट असे झालेले आणि सुरेखही झाले. चवीला सुद्धा अगदी मस्त लागतं. आता हे आपली नाचणीचं सत्व अगदी रेडी झाले, अगदी बर्फीच्या तुकड्यासारखं. सगळं मी एका ताटामध्ये एका प्लेटमध्ये काढलं आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी नक्की ट्राय करायची. जर आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.